ज्येष्ठ नागरिकांचा बसचा प्रवास सुलभ आणि सोपा व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत 60 वर्ष पूर्ण आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल पास वितरित करण्यात येत आहेत। या डिजिटल पासेसचा वितरण समारंभ महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या दालनामध्ये करण्यात आला। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 11 ज्येष्ठ नागरिकांना महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलं। डिजिटल पासेस लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा डिजिटल पासेसचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घ्यावा असं आवाहन देखील महापौरांनी केलेलं आहे। यावेळी उपायुक्त मनीष जोशी, परिवहन उपव्यवस्थापक सुनील जाधव, वाहतूक अधीक्षक रमेश बांदल, आगार व्यवस्थापक सुनील साठे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक हेमंत कुमार शिंदे, टीएमटी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। राज्याचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन सेवेतून प्रवास करणाऱ्या 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास योजना सुरू केली आहे। बसमधून प्रवास करताना वयाचा पुरावा असलेले शासकीय ओळखपत्र दाखवून 0 तिकिटाद्वारे ही योजना सुरू होती। त्याच धर्तीवरती प्रशासनाने डिजिटल पास सुरू केलेले आहेत। या योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 1000 ज्येष्ठ नागरिकांना या पासचं वितरण करण्यात 1000 ज्येष्ठ नागरिकांना या पासेसचं वितरण केलं जाणार आहे। तसेच या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्याने सर्वांना डिजिटल पास दिले जाणार आहेत। डिजिटल पास मिळेपर्यंत जुन्या पद्धतीने 0 तिकीट दिले जाणार असल्याचं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं आहे। ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी ही योजना सुरू असून डिजिटल पासेस लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी केलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून 2023 मध्ये परिवहन बसेससाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 60 वर्ष वयावरील ज्येष्ठांसाठी खरं तर ही योजना अंमलात आणली होती साहेबांनी। आणि आज ठाणे महानगरपालिकेतून महापौर कार्यालयातून आज 11 ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डाचं वाटप करण्यात आलं आहे। टप्प्याटप्प्याने ज्येष्ठ नागरिक अर्जाची नोंद करतील तसे तसे स्मार्ट कार्डाचं वितरण करण्यात येईल। या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास अधिक सुखकर आणि सोपा होणार आहे।